सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज सकाळ सकाळ चाललो आम्ही मार्केटला आणि मार्केटवरून आता लय मटेरियल भरायचे, तर रिक्षा घेतलाय, मस्त मीटर पळतोय बघू शकता। आता मस्त तिथं गेल्यावर तुम्हाला अख्खं मार्केट जाम करून दाखवतो। 8:16 झाल्यात तरी पुण्यामध्ये एवढी गर्दी आहे भयानक। पुण्यात गर्दीचा नाद नाही करायचा, कारण इथं 24 तास हा पुण्यात वर्दी कमी पण गर्दी जास्त दिसणार तुम्हाला, हे 100% खरं आहे। मला झूम करून बी दाखवू शकतो मी, बघायचं असेल तुम्हाला गर्दी। काही गर्दी लईच घाण गर्दी आहे रे। हा नुसतं 2 व्हीलर आणि 4 व्हीलर रांगाच त्याच्या सकाळ सकाळ ओके लईच घाण ग, म्हणजे सीन लय भारी वाटतो रे याच्यात। म्हणजे मला गर्दी दाखवायची होती, सीन नव्हता। हे म्हसोबा मंदिर आहे पुण्यामध्ये, त्याच्याच थोडं पुढे गेले की तुम्हाला राहुल टॉकीज दिसल, ते मी दाखवतोच तुम्हाला। हे काही राहुल टॉकीज आहे। आता इथं पिक्चर लागलाय, कुठला संभाटा पिक्चर लागला वाटतं, काही येऊ लागलाय बुलबुलैया आणि दुसरा काहीतरी हा हसतय भाई, हसले भाई, खुश झाले, धंदा आज मजबूत आहे। तर आता आपण हे जुनं शिवाजीनगर इकडचं, मेट्रो स्टेशन आहे पूर्ण, इकडं मेट्रो स्टेशन इकडचं बी कधीतरी दाखवल तुम्हाला मी नक्कीच। हे पुण्यातलं संचिती हॉस्पिटल सगळ्यात जुनं हॉस्पिटल आहे। त्याच्यापासून लेफ्ट केलं की तिथनं लेफ्ट मारला की लगेच असा लेफ्ट हाणला, फुल लेफ्ट हाणायचा, पण कधी बी लक्षात ठेव। पुणे हे पुणे म्हणजे ना तुम्ही जन्नत आहे, जन्नत। काय करता इकडं तिकडं जाऊन, एकदा पुण्यात बघा कसं आहे वय वातावरण। नुसत्या बस गाड्या, फक्त तुम्हाला हिंडताना तुम्हाला लवकर हिंडावं लागेल सकाळ सकाळ। दुपारच्या ताडाक्यात घावला ना तुम्ही वाट लागन। गोर माणूस काळ होतंय, गोर माणूस काळ, म्हणजे जिथनं बी अशी वळवायची गाडी कप। महानगरपालिका आहे ही, महानगरपालिकेची पार्किंग आहे। अख्खं पुणे ज्याच्यावर चालतं ते हेच महानगरपालिका। त्याच्या थोड्या क्षणी पुढे जाता क्षणी तुम्हाला असं व्ह्यू दिसत। हे जुना इंग्रजांनी बांधलेला पूल आहे, पुणे स्टेशनचा, काय म्हणतात रे या पुलाला, मनपाचा पूल इंग्रजांनी बांधलेला आहे, त्याच्यावर आपण आता बी राज्य करतोय। आणि तुम्ही आता बघू शकता डायरेक्ट काय विषय, शनिवार वाडा, पुण्याचा राडा म्हणजे शनिवार वाडा। पुण्याचा शनिवार वाडा आहे, तिथून गेट असते, एंट्री असते, सकाळ सकाळ काही गर्दी नाही म्हणून ओके। केवढा आहे लय मोठा शनिवार वाडा आहे। आतमध्ये जाऊन तुम्हाला एक दिवस नक्की दाखवल। कोणाला शनिवार वाडा आतमधनं बघायचा असेल तर कमेंट नक्की करा, तुम्हाला आतून शनिवार वाडा दाखवतो। इकडं लाल महाल पुण्याचं, इथं भारताचे प्रधानमंत्री पण येऊन गेलेले, ते म्हणजे दगडूशेठ। रॅली दगडूशेठ दाखवतो तुम्हाला पहिलं। आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण सुद्धा या संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त होणाऱ्या या वॉक फॉर संविधानामध्ये सहभागी व्हा। हा काही एका विशिष्ट जातीचा वर्णांना बघायला, त्याच्यात थोडं पुढं गेलं की तुम्हाला जुनं मंदिर भेटन बघायला। बघा
पुण्यात असं बऱ्याच ठिकाणी आहे, तुम्हाला बघायचं असेल तर चांगलं चांगलं छोटे छोटे मंदिर आहे. आपण काय अजून तिथं लक्ष दिलं नाही, पण तुमच्यासाठी नक्कीच नवसाला पावणारे मंदिर सगळं आहे. इकडं फुलाचा बाजार आहे. जशी तुमची कमेंट तसा आमचा ब्लॉग. कसे आहेत फुलं, काकड्या, टमाटी, गाजर, पपया, केळी सगळं येतं सगळं. याला तर म्हणतात मंडई. फरसान बिरसान काय खायचं असेल तर इथं भेटतंय. गावाला जायचं असेल तर स्वारगेट गावाला बिवाला जायचं असेल स्वारगेटला जावा, डायरेक्ट गावाला जावा, पण आधी स्वारगेटला जावा. तर असे वज उचलणारे लोक तुम्हाला लय बघायला भेटतील. ह्याला हमाल म्हणतात. अजून तर लय पुढे आहे मंडई. तर गेल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवून. रोहित शर्मा एकशे 20. संपलं. तर अशा प्रकारे भाजीचा घेतलेला आहे. मशरूम घेतलंय. ही पाचरट्याची भाजी आहे. याचं काय तुम्हाला माहित नसेल पाचरट काय असतं. मशरूम, गाजर, बीट, कोथिंबीर अशा प्रकारे भाज्या घेतलेल्या आहेत. आता त्या कशा बनवायच्या ते नक्की दाखवतो. पारू येत रवा.